नमस्कार सर्वांना, वेलकम टू माय चॅनल. आपण केमिकल बॉन्डिंग ही सिरीज स्टार्ट केली. त्यातला आता नेक्स्ट पार्ट आणि व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आपण बघणार आहोत, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे, चला सुरू करूया. द पॉइंट इज कोऑर्डिनेशन बॉन्डिंग और कोऑर्डिनेट बॉन्ड. सो बिफोर स्टार्टिंग अगेन कोऑर्डिनेट बॉन्ड, विल सी व्हॉट इज आयोनिक बॉन्ड अँड व्हॉट वन इज कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आणि मग कोऑर्डिनेट बॉन्ड कडे जाऊया. ठीक आहे, सो विल टेक एक्झाम्पल्स ऑफ टू फ्रेंड्स ए अँड बी. ठीक आहे, सो ए नावाचा एक फ्रेंड आहे आणि बी नावाचा एक फ्रेंड आहे. ठीक आहे, आता ए आणि बी कडे इलेक्ट्रॉन्स आहेत. लाईक ऑक्टेट कम्प्लीट करायचे, सो एव्हरीवन हॅव सम इलेक्ट्रॉन. लाईक ए हॅव 10 पेन्स or 10 electrons, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आणि बी कडे किती आहेत तर 6. 1 2 3 4 5 6. ओके, ए कडे आहेत 10 इलेक्ट्रॉन्स, बी कडे आहेत 6 इलेक्ट्रॉन. नाउ व्हॉट दे विल डू? ए वॉन्ट टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट, बी वॉन्ट टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. काय करणार आहे? ए त्याचे 2 इलेक्ट्रॉन बी ला ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, आपण एक काम करूयात, ए चे इलेक्ट्रॉन जरा ब्लॅक आपण डेकोरेट हे करून टाकूयात, फिलअप करून टाकूयात. ओके, सो these are 10 electrons of A. Now what A want to do? A want to complete its octet. B ला काय करायचंय? B ला त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायचंय. मग काय होणार आहे? A त्याचे 2 इलेक्ट्रॉन B च्या घरी ट्रान्सफर करणार. म्हणजे these 2 electrons, if I remove these 2, they will go to B. बरोबर? ट्रान्सफर means what? Completely they come from this house and went to this house. एका घरातनं बाहेर आले, दुसऱ्या घरी गेले. मध्ये रस्त्यात कुठं दिसणार नाहीत. आर यू गेटिंग? सो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, विच इज दिस बॉन्ड? This bond is ionic bond. बरोबर? The electrons are transferred from one element to another. One will get positive charge, another will get negative charge. Positive negative force of attraction, that one is ionic bond. बरोबर की नाही? समजलं? So this is story about ionic bond. Now we'll go for the next one, covalent bond. कोव्हॅलंट मध्ये एक मेन वर्ड आहे, तर कोणता? म्युच्युअल शेअरिंग. कोणता वर्ड आहे? म्युच्युअल शेअरिंग. व्हॉट इज मिनिंग ऑफ म्युच्युअल? म्युच्युअल मीन दोघांकडनं सेम सेम. बरोबर ना? सो म्युच्युअल शेअरिंग म्हणजे आता काय होणार आहे बघा. सपोज ए हॅव 6 इलेक्ट्रॉन्स, बी ऑल्सो हॅव 6 इलेक्ट्रॉन. सो बोथ वॉन्ट टू कम्प्लीट ऑक्टेट. दोघांना पण ऑक्टेट पाहिजे. आता होणार काय? ए ला पाहिजेत 6, बी ला पाहिजेत 6. ए ला पाहिजेत 8, बी ला पाहिजेत 8. किंवा ए ला अजून 2 कमी पडतात, बी ला 2 कमी पडतात. ए म्हणला चला बी कडे जाऊयात, ए मला 2 इलेक्ट्रॉन दे. हा काय म्हणला, अरे तुला दिलं तर माझेच वांदे, असं कर तुझेच मला दे. झाला का गोंधळ? मग दोघ जण काय करणार आहे? म्युच्युअल अंडरस्टँडिंग. अँड व्हॉट दे विल डू? दे विल शेअर 2 इलेक्ट्रॉन्स इच. जेवढ्या इलेक्ट्रॉनची गरज आहे तेवढे इलेक्ट्रॉन ते शेअर करणार. म्हणजे ए काय करणार? याचे 2 इलेक्ट्रॉन ते मध्ये ठेवणार. बरोबर? बी काय करणार? त्याचे 2 इलेक्ट्रॉन ते मध्ये ठेवणार. आणि ए नी काय केलं? त्याचे 2 इलेक्ट्रॉन, स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉनचं ऑक्टेट कम्प्लीट केलं. सेम बी हॅव कम्प्लिटेड इट्स ऑक्टेट. बरोबर? दिस इज नथिंग बट कोव्हॅलंट बॉन्ड. इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड अँड स्पेशली शेअर्ड इक्वली. म्हणजे जेवढं ए नी शेअर केलंय तेवढंच बी नी शेअर केलं. जेवढे ए ला इलेक्ट्रॉन पाहिजेत तेवढेच बी ला पाहिजेत, आणि दोघांनी मिळून काय केलं? इलेक्ट्रॉन्स शेअर केले. सो या बॉन्डला आपण काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड. इज इट ओके? जरा एकदा नीट सांगा, हे मध्ये जे 4 इलेक्ट्रॉन काढले ते नक्की कोणाचे? हे 4 इलेक्ट्रॉन कोणाचे? काय सांगू आपण? देर आर 4 इलेक्ट्रॉन्स आउट ऑफ विच 2 बिलॉंग्स टू ए, 2 बिलॉंग्स टू बी. बरोबर? और अनदर वे काय सांगते? दीज आर द 4 इलेक्ट्रॉन्स. नाउ दिस 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ बोथ. दोघांचेही 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून तर ते मध्ये ठेवलेत की ह्याचे पण 4 आहेत, ह्याचे पण 4 आहेत. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर ह्यातले 2 इलेक्ट्रॉन ए नी दिले होते आणि 2 बी नी दिले होते. इक्वल शेअरिंग. बरोबर ना? लक्षात आलं? चलो, सो दिस इज द स्टोरी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपण तिसरी स्टोरी बघूयात, तिसरी केस बघूयात. नवीन थर्ड केस. इन थर्ड केस थोडासा सीन बदलणार आहे. काय बदलणार आहे बघा, आपले ए आणि बी तेच राहणार आहे. ओके, नाउ ए हॅव 8 इलेक्ट्रॉन्स. ए कडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. 1 2 3 4 5 6 7 8. एचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. ए आता हॅप्पी हॅप्पी आहे. ठीक आहे, आता झालं काय?
बी कडे, बीचे आपण इलेक्ट्रॉन असे काढूयात एम्प्टी काढून. सो बी हॅव 6 इलेक्ट्रॉन्स. आता सांगा बीचा ऑक्टेट कम्प्लीट करायला लागणारे किती इलेक्ट्रॉन? 2. मग तो ए कडे गेला आणि म्हटलं असं करतो मी माझे 2 इलेक्ट्रॉन मध्ये ठेवतो, तू तुझे 2 इलेक्ट्रॉन मध्ये ठेव, माझं ऑक्टेट कम्प्लीट, तुझं ऑक्टेट कम्प्लीट, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे. ए पण बिचारा साधा भोळा, तो म्हणला ओके. मग ए ने काय केलं, त्याचे 2 इलेक्ट्रॉन काढले, ते मध्ये ठेवले. बीनी पण त्याचे 2 इलेक्ट्रॉन काढले, ते मध्ये ठेवले. बरोबर. बीनी काय केलं, पटकन त्याचं ऑक्टेट कम्प्लीट केलं, बिकॉज त्याला गरज होती. आता ए कडे पण इलाज नव्हता, त्यांनी ऑक्टेट कम्प्लीट केलं. बरोबर. आता नीट झालंय काय बघा. बीचं ऑक्टेट कम्प्लीट झालं का? येस, इट हॅव 8 इलेक्ट्रॉन्स, नो इश्यू, बी इज नाव हॅपी. ए ची स्टोरी काय झाली? नाव ए हॅव 1 2 3 4 5 6 7 8 and 9 and 10 10 इलेक्ट्रॉन झाले. ऑक्टेटचा बल्ल्या उडाला, बरोबर की नाही? सो ऑक्टेट कामात न गेलं. ए काय म्हणेल, आधी मी चांगला स्टेबल होतो, माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन होते, आता हा बी आला आणि माझे इलेक्ट्रॉन 10 झाले, माझ्या डोक्याला ताप झाला. बरोबर आहे. मग ए म्हटलं ए मला काही शेअरिंग बिरिंग जमत नाही, माझे इलेक्ट्रॉन मला दे. मग हे त्याचे इलेक्ट्रॉन परत तो स्वतःकडे घेतो. ठीक आहे. मग बी कडे पण ऑप्शन नसतो, त्याने त्याचे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे घेतले. सो वन्स अगेन काय झालं, दोघांमध्ये कुठला बॉन्ड झाला नाही. सो बी बिचारा चेहरा पाडून बसला, कारण की त्याला तर इलेक्ट्रॉन पाहिजे होते. बरोबर. मिळणार तर नाहीयेत. पण एचं तर ऑक्टेट कम्प्लीट झालंय, तो म्हणला आता मी कशाला जाऊ. पण शेवटी ए पण बिचारा चांगला असतो ना. आता ए काय करणार आहे, ए म्हणतो असं करतो, मी तुला माझे इलेक्ट्रॉन डोनेट करतो, किंवा दुसऱ्या भाषेत मी माझे इलेक्ट्रॉन तुला शेअर करतो. शेअरिंगचा अर्थ काय? ट्रान्सफर नाही. ते इलेक्ट्रॉन आपण मध्ये ठेवूयात. मी माझे 2 इलेक्ट्रॉन तुला देतो, पण तू तुझा एकही इलेक्ट्रॉन मला देऊ नको. तुझं ऑक्टेट तू कम्प्लीट कर, पण मला काही देऊ नकोस. आर यू गेटिंग? सो आता काय होणार आहे बघा, एचे जे 2 इलेक्ट्रॉन मध्ये ठेवले होते ते परत गेले, पण तो बीला काय तुझा एक पण इलेक्ट्रॉन देऊ नको, तुझे इलेक्ट्रॉन तुझ्या पशीच ठेव. मग झालं काय, एचं ऑक्टेट ऑलरेडी कम्प्लीट होतं आणि बीचं सुद्धा ऑक्टेट कम्प्लीट झालं. बरोबर का? आर यू गेटिंग? So A have given 2 electron but B have not given any electron and these 2 electrons are belonging to A only. Are you getting? बॉन्ड कोणता झालाय? शेअरिंगचाच. शेअरिंगचा बॉन्ड म्हणजे कोणता? कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डच आहे, पण काय झाले आता तो बॉन्ड शेअरिंगने झाला. लक्षात आलंय? ओके. आणि शेअरिंग कसं झालंय? एकाच ऍटमनी दोन्ही इलेक्ट्रॉन शेअर केले. सो दिस टाइप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. सो काय लिहायचं बघा, इट इज अ टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट का म्हणायचं? कारण की शेअरिंग वालाच आहे. इट इज अ टाइप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन विच शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बिलॉंग्स टू सिंगल ॲटम. म्हणजे इथं जी शेअर केलेली पेअर आहे ती कोणत्या ॲटमची? एकट्याचीच आहे, दोघांचं म्युच्युअल शेअरिंग नाही. लक्षात आलं? सो दिस इज अबाउट आवर कोऑर्डिनेट बॉन्ड और डेटिव्ह बॉन्ड. तुम्हाला आयडिया लक्षात आली का? परत एकदा बघा, दोघांना इलेक्ट्रॉन शेअर करायचे होते, पण एकाने इलेक्ट्रॉन शेअर केलं तर ऑक्टेट जास्त होत होतं, मग तो म्हणला मी माझे शेअर करतो, तू तुझे इलेक्ट्रॉन मला देऊ नको. सो दिस टाइप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात आलं? ओके. चलो. सो नेक्स्ट पॉइंट, दिस बॉन्ड इज शोन बाय दिस काइंड ऑफ एरो. कसं दाखवायचं एरो? एरो मध्ये म्हणजे थोडक्यात काय, टू आणि फ्रॉम, एका बाजूने निघाला दुसरीकडे गेला. इज इट ओके? सो हाऊ दिस एरो इज शोन, और त्याला डायरेक्शन आहे. सो डायरेक्शन आली की त्याला टू असतं आणि फ्रॉम असतं. सो दिस एरो हिअर इज डोनर अँड हिअर इज ऍक्सेप्टर. सो एक इलेक्ट्रॉन देतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतोय, डोनर टू ऍक्सेप्टर. सो दिस टाइप ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. इज इट ओके? वन्स अगेन, डोनर आणि ऍक्सेप्टर आहेत, पण ऍक्सेप्टरच्या घरी इलेक्ट्रॉन जात नाहीत. इट इज नॉट ट्रान्सफर. सो इलेक्ट्रॉन्स विल रिमेन ऍट द सेंटर. इज इट ओके? आयडिया क्लिअर झाली? ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघू, म्हणजे आपला हा पॉइंट अजून क्लिअर होईल. ओके. चलो. सो लेट अस सी एक्झाम्पल. विल सी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ SO2. सल्फर डायऑक्साइड गॅस. ठीक आहे. चलो. सो नाउ टेल मी, sulfur have how many electrons in outermost shell? Sulfur belongs to group number 16. So there are 6 electrons in outermost shell.
ऑक्सिजन इट ऑल्सो हॅव 6 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. सो SO2 म्हणजे SOO तिघांच्या पण आउटर मोस्ट शेल मध्ये 6. प्रत्येकाला काय पाहिजे 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सेंटरला कोण जाणार S. एका बाजूला एक ऑक्सिजन दुसऱ्या बाजूला दुसरा ऑक्सिजन. ठीक आहे. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत प्रत्येकाकडं 3 इलेक्ट्रॉन पेअर और यू कॅन से 6 इलेक्ट्रॉन्स अराउंड इच. सो या सल्फरकडे 6 आहेत, ऑक्सिजनकडे 6 आहेत, तिसऱ्या ऑक्सिजनकडे पण 6 आहेत. ओके. चलो सो अगेन लेट अस स्टार्ट स्टोरी. आपली स्टोरी सुरू करूया. ऑक्सिजनला पाहिजे होते 2 इलेक्ट्रॉन, सल्फरला पाहिजे होते 2 इलेक्ट्रॉन. दोघांनी काय केलं 2-2 इलेक्ट्रॉन शेअर केले. So I'll remove these electron from oxygen, these 2 electron from sulfur, and they will form normal covalent bond by sharing of electron. Is it okay? So आपला नेहमीचा बॉन्ड तयार केला, काय फार मोठी गोष्ट नाही. बरोबर. आता बघा ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं का. ऑक्सिजनकडे 2 बॉन्ड पेअर आले, 2 लोन पेअर आले. सो व्हॉट यू कॅन से ऑक्टेट इज डन. ओके फाईन. सो ऑक्सिजन इज हॅपी. सल्फरकडे जाऊया. Sulfur have 2 electron pair, 2 bond pair. So sulfur is also happy. सल्फरचं पण काम झालं. बरोबर. आता झालं काय दोघांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. पाहायला गेलं तर आता त्यांना तिसऱ्या ऑक्सिजनची गरजच नाही. पण मॉलिक्युल कोण आहे SO2. तर झालं काय हे दोघ जण छान हॅप्पी राहत होते. मध्ये चला तिसरा ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन म्हणला अरे दादा मला पण 2 ऑक्सिजन मला पण 2 इलेक्ट्रॉन दे की आपण पण शेअर करूयात. सल्फर बिचारा तो म्हणला चला आपण पण देऊया. त्यांनी हे 2 इलेक्ट्रॉन काढले मध्ये ठेवले. हे ऑक्सिजनने 2 काढले मध्ये ठेवले आणि दोघांनी काय केलं डबल बॉन्ड. ठीक आहे. नाव टेल मी इज दिस ऑक्टेट कम्प्लीट. येस. पण सल्फरचं काय झालं. सल्फर हॅव नाऊ 4 बॉन्ड पेअर अँड 1 लोन पेअर. आर यू गेटिंग. सो देर आर 10 इलेक्ट्रॉन्स अराउंड सल्फर. चला म्हटलं उगाच दिलेला इलेक्ट्रॉन माझा गोंधळ झाला ऑक्टेटचा. त्याला नको तुझे इलेक्ट्रॉन तुझ्यापाशी ठेव, माझे इलेक्ट्रॉन मला राहू दे. मग सल्फरने त्याचे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे घेतले, ऑक्सिजन आणला तुझं तू बघ. पण तसं तर चालत नाही, ऑक्टेट तर झालं पाहिजे. मग सल्फर काय म्हणला मी माझे इलेक्ट्रॉन देतो पण ऑक्सिजन तू तुझे काय इलेक्ट्रॉन मला देऊ नको. मग हे 2 इलेक्ट्रॉन सल्फर काय करतो शेअर करतो. अँड दिस इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. सो दिस बॉन्ड इज अवर coordinate bond. Is it okay? So now just check out this middle sulfur have 3 bond pair and 1 lone pair. So its octet is done. This oxygen have 3 lone pair and 1 bond pair. So its octet is done. Everything is happy. लक्षात आलं. सो कोऑर्डिनेट बॉन्ड कन्सेप्ट कळाली आहे का. ठीक आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया. यायचं ना. चलो सो लेट स्टार्ट विथ द सेकंड एक्झाम्पल. दॅट एक्झाम्पल इज NH3BF3. ओके. द एक्झाम्पल कॅन बी NF3BF3, NH3BH3. ठीक आहे. कसंही चालतंय. सो लेट स्टार्ट. सो चला पुढे जाऊयात आपण. आता NH3 आणि BH3 बघायला गेलं तर हे दोघ जण 2 सेपरेट मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांना आपण आता कंबाईन करतोय. तर आपण NH3 सेपरेट काढू, BH3 सेपरेट काढू आणि मग दोघांना कंबाईन करूया. सो नायट्रोजन बिलॉंग्स टू ग्रुप नंबर 15. सो इट हॅव 5 इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल. 1 2 3 4 5. It want 3 electron, so it will share 3 electrons with 3 hydrogens. बरोबर. हायड्रोजनचा एक आणि नायट्रोजन. सो तिघांनी काय केलं 3 इलेक्ट्रॉन शेअर केले. आता बघा नायट्रोजनचा ऑक्टेट कम्प्लीट आहे का. येस. 3 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. सो नायट्रोजन इज नाव हॅपी. ठीक आहे. आता आला कोण BF3. बोरॉन ग्रुप नंबर 13. Boron group number 13 only 3 electrons in outermost shell. It does not have 5 electron. So these 3 electron will be shared with 3 fluorine. आता गंमत काय झाली बघा. आपण असं म्हणूया की बोरॉनला भूक होती 5 रोट्यांची. हॉटेलमध्ये गेला 5 रोट्या पाहिजे होत्या पण खिशात पैसे 3च रोट्यांचे. करायचं काय. बरोबर ना. एक तर 2 ऑप्शन आहेत. बाहेर निघून यायचं नाही तर 3 का होईना खाऊन घ्यायचं. पोट थोडं तरी भरलं पाहिजे. उपाशी कसं यायचं. बरोबर ना. सो व्हॉट इज बोरॉन डिसाइडेड. चला 3 तर 3 तेवढे तरी इलेक्ट्रॉन शेअर करू. बरोबर. मग त्यांनी तेवढे इलेक्ट्रॉन शेअर केले. त्याच्याकडे लोन पेअर नाही. त्याचे इलेक्ट्रॉन संपले.
आता बोरॉनच्याकडे किती इलेक्ट्रॉन झाले? देर आर ओनली 3 बॉन्ड पेअर. सो बोरॉन हॅव 6 इलेक्ट्रॉन अराउंड इट. बरोबर. मग आता काय होणार आहे? बोरॉन गेला नायट्रोजनकडे, दादा दादा मला 2 इलेक्ट्रॉन दे. नायट्रोजन म्हणणार आहे तुला दिलं तर मी काय करू? बरोबर. सो फायनली दिस नायट्रोजन डिसाइड्स टू शेअर इट्स इलेक्ट्रॉन पेअर. सो नायट्रोजनची जी इलेक्ट्रॉन पेअर आता नायट्रोजन बरोबर होती ती कुठे गेली? मध्ये गेली. कळाले? सो नायट्रोजन अँड बोरॉन हॅव कोऑर्डिनेट बॉन्ड. इज इट ओके? समजलं? ॲरोचं मिनिंग समजून घ्या. नायट्रोजन इज गिव्हिंग इलेक्ट्रॉन अँड बोरॉन इज ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. So nitrogen is giving, boron is accepting. Donor to acceptor. Donor to acceptor. Donate करतायत म्हणून या दुसऱ्या बॉन्ड याचं दुसरं नाव काय आहे? डेटिव्ह बॉन्ड. इज इट ओके? समजलं ना सगळ्यांना? ठीक आहे. सो दिस इज बेसिक कन्सेप्ट ऑफ डेटिव्ह बॉन्ड और कोऑर्डिनेट बॉन्ड. एक अजून लास्ट एक्झाम्पल घेऊ म्हणजे टोटल आयडिया तुमची क्लिअर होईल. सो लेट्स हॅव एक्झाम्पल. थोडस मोठं एक्झाम्पल घेऊयात. N2O5. ठीक है, चलो so let us try. Again nitrogen belongs to group number 15, oxygen belongs to group number 16. One have 5 electrons, another have 6 electrons. So we'll draw first 2 nitrogens. Nitrogen will be at the center and 5 oxygens on the 5 sides and one will be at the center. आपल्याला symmetry maintain करायची. Okay, then oxygen is having 6 electrons in outermost shell. This oxygen is having 6 electrons in outermost shell. Nitrogen have 5. This oxygen have again 6. This nitrogen have 5, 6 and 6. हुश. इलेक्ट्रॉन काढून झाले? येस. आता पुढे जाऊया. आता एक स्टोरी बघायची. विल गो अगेन लेफ्ट टू राईट. सो दिस ऑक्सिजन वॉन्ट 2 इलेक्ट्रॉन, नायट्रोजन वॉन्ट 3 इलेक्ट्रॉन. मग नायट्रोजन काय म्हणेल? 3 राहू देत, 2 तरी करूयात, पुढचं पुढे बघूयात. मग नायट्रोजन त्याचे 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन त्याचे 2 इलेक्ट्रॉन शेअर केले. बरोबर. ऑक्सिजनचं ऑक्टेट झालं का कम्प्लीट? 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर. येस. ओके. नायट्रोजनचं झालंय का? नाही झालं. 2 इथं दोन बॉन्ड पेअर आहेत, एक लोन पेअर आहे आणि एक इलेक्ट्रॉन बिचारा एकटा आहे. नायट्रोजनकडे आता 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. सो इट वॉन्ट 1 मोर बॉन्ड. मग नायट्रोजन या खालच्या ऑक्सिजन कडे गेला. हा काय म्हणला? हे मला 2 पाहिजे. नायट्रोजनला नको याच्या फंदात नको पडायला, 2 पाहिजेत. मग शेजारच्या ऑक्सिजन कडे गेला. ह्याने काय विचार केला? आपल्याकडे 2 नायट्रोजन आहेत, एक तरी देऊयात. मग यातला एक इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा इलेक्ट्रॉन. यांनी काय केलं? बॉन्ड केला. नाउ टेल मी, इज नायट्रोजन ऑक्टेट इज डन? येस, इट हॅव 3 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर. ऑक्टेट डन. चला पुढे जाऊयात. आता या ऑक्सिजनचं काय कथा झाली? परत ती स्टोरी. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहिला तर चला म्हणला या नायट्रोजन बरोबर बॉन्ड करून टाकू, आपलं काम करून टाकू. ओके. नाउ दिस ऑक्सिजन ऑक्टेट इज डन. डन झालं. बरोबर. पुढे जाऊया. आता हा नायट्रोजन, याचे किती बॉन्ड काढायचे? एक बॉन्ड पेअर आहे, 2 लोन पेअर आहेत. सो अजून त्याला एक बॉन्ड पाहिजे. एक बॉन्ड पाहिजे का 2 पाहिजेत? जरा विचार करा. ओके. हाऊ टू फाइंड आउट? एक बॉन्ड पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 2, 3, 4, 5, 6. It have only 6 electron. So it needs 2 electron. It will share 2 electron. कळलं? आता आपला हा वरचा ऑक्सिजन. यू कॅन टेक एनी ऑफ दिस ऑक्सिजन. ओके. हा म्हणला मला 2, हा म्हणला मला 2. चला आपण आता शेअर करू. मग हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, दोन्ही शेअर झाले. ओके. नाउ सी, इज एव्हरीवन्स ऑक्टेट इज कम्प्लीट इन दिस एरिया? एव्हरीवन इज हॅप्पी. सगळं छान छान चाललंय. बरोबर की नाही? आता गोळ झाला. आता हे 2 ऑक्सिजन आले. ते म्हणले अरे आम्हाला पण इलेक्ट्रॉन द्या, आमचे पण बॉन्ड करा. बरोबर की नाही? आता नायट्रोजन काय म्हणणार? अरे दादा माझं ऑक्टेट कम्प्लीट झालंय, मी काही येत नाही. पण हा म्हणला नाही मला 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग नायट्रोजन काय म्हणणार? मी माझे इलेक्ट्रॉन तुला देतो, पण तुझे इलेक्ट्रॉन काय तू काढू नको. लक्षात आलं? सो नायट्रोजन जे त्याच्या डोक्यावर 2 इलेक्ट्रॉन बसले ते गेले आणि ऑक्सिजन बरोबर त्याने काय केलं? कोऑर्डिनेट बॉन्ड. कळालं? सेम दुसऱ्या नायट्रोजनने पण स्टोरी रिपीट केली. आर यू गेटिंग? सोपं आहे की नाही? कोऑर्डिनेट बॉन्ड. जस्ट फाइंड आउट एरो, डोनर, ऍक्सेप्टर. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही बॉन्ड काढताय त्या लोन पेअर रब करायला विसरायचं नाही. एक बॉन्ड काढला की एक इलेक्ट्रॉन किंवा जे काय असेल तुमचे इलेक्ट्रॉन पेअर ती आपण रब करायची, नाही तर सगळ्या खिचडी होईल, काहीच कळणार नाही.
लक्षात आलं? ओके, चलो. सो नाउ वन एक्झाम्पल फॉर होमवर्क and that example is NH4 plus. NH4 plus, it is called as ammonium ion. Okay, so try to solve this one. Tell me here who is the donor, who is the acceptor. ठीक आहे, आता गंमत बघा, एक जनरल तुम्ही बघा, N आणि H which is more electronegative? नायट्रोजन. So logically nitrogen should be minus and hydrogen should be plus. मग NH4 प्लस मध्ये हा जो प्लस लिहिलाय तो शक्यतो कुठे गेला पाहिजे? हायड्रोजन कडे, बरोबर? पण नक्की काय होतं ते स्टोरी तुम्ही शोधा. वेदर दिस प्लस बिलॉंग्स टू हायड्रोजन और नायट्रोजन. ठीक आहे, सो NH4 प्लसचं स्ट्रक्चर काढा आणि कमेंट्स मध्ये मला त्याचा फोटो पाठवा. कराल ना? ओके, चलो. सो विल स्टॉप हियर. दिस इज द स्टोरी ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. आय होप यू हॅव एन्जॉयड दिस. ओके, यातनं सुद्धा तुम्हाला काही कळलं नसेल का, तुम्हाला अजून कोणते स्ट्रक्चर्स पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये द्या, म्हणजे आपण ते स्ट्रक्चरचं डिस्कशन करूया. इज इट ओके? चलो, सो विल स्टॉप हियर. Thank you, and yes, don't forget to like, share and subscribe. Okay, goodbye.